अतिशय मेहनत करून कॉम्रेड बबन बारदेसकर यांनी आपली सेवा बजावलेली आहे। आज 31 मे 2026 रविवार आहे। त्यांचा मुरगुड नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होतोय। सत्काराला सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत आहेत। या निमित्तानं आज आपण त्यांचा स्पीड न्यूज 24 चॅनलच्या माध्यमातून जीवन प्रवास उलगडतोय। नमस्कार सर, आपलं स्पीड न्यूज 24 चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही तुमच्या जीवनाचा जो प्रवास आहे तो अगदी लहानपणापासून कसा होता या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तुमचा एक जीवन प्रवास। नमस्कार, मी कॉम्रेड बबन बारदेसकर। आमचे आई वडील, आई आमची म्हणजे मच्छी बांगडे बरोबर व्यापार करत होते आणि वडील नगर नोकरी होते। चार बहिणी आम्ही आणि असा प्रवास आमचा आहे। लहानपणी म्हणजे व्यवस्थित आमचं म्हणजे तसं कुटुंब आमचं म्हणजे खाऊन समोर व्यवस्थित होते। मच्छी बांगडी बोलण्याचा आमचा इथं व्यवसाय होता, म्हणजे आई धंदा करत होती। अच्छा। आणि त्यानंतर म्हणजे ज्यावेळेला 1994 मी नोकरी लावलो, वडिलांनी व्हॅलिटी घेतली, मला नोकरी लागली। त्या खासदार सदाशिव मंडलिकांनी म्हणजे सदाशिव मंडलिकांनी मला त्या ह्याच्यामध्ये नगरपालिका नोकरीमध्ये त्या नगराध्यक्ष चंद्रकांत ज्योती वाडेकर आणि शामराव घाडगे, तुमचे वसंतराव निकम, नगरसेवक MD रावण, वसंतराव निकम आणि प्रकाश चौगुले असे जे नगरसेवक आम्हाला गेले, शामराव घाडगे, माधवराव भोसले, या लोकांनी तेव्हा मला म्हणजे बबनला नगरपालिका घेतलं पाहिजे अशा हेतून ते मला हे केलं। तेव्हा मी 15 दिवस मी कामं हजर होतो। मी जेव्हा रस्त्यात कामं घेत होतो म्हणजे रोडचे, तेव्हा संजय मंडलिक मला तेव्हा भेटले। मला म्हणे, अरे कुठे इकडे फिरायला आहेस तू, त्या कामाला नोकराला आणि नगरपालिका जाऊन हजर राहा। तर मला माझी फायनी बिल काढून तेव्हा जाऊ हजर होतो। मला आधी मी 15 दिवसांनी घेतला तेव्हा, आणि तेव्हा मला प्रकाश मुख्याधिकारी प्रकाश पाटील होते, त्यांनी मला म्हणजे महागावचे त्यांनी मला तेव्हा ते हे केलं। त्यांची म्हणजे ते त्या युवकच होते ते त्या फील्डमध्ये, त्यांनी मला त्या आधी दिला। त्या पद्धतीने मी ज्या सेवा केली ह्या 32 वर्षामध्ये मी जे आमचे वडील वारल्यानंतर म्हणजे 97ला, तेव्हा मला या सामाजिक चळवळीमध्ये दिली चौगुले, मारुती कांबळे, महाकालेश्वर मारुती कांबळे, जीवनराव सावंत, वसंतराव सावंत, ND पाटील, गोविंद पानसरे असे अनेक दिग्गज म्हणजे त्यांच्यावर मी काम केलं। आणि संजय भूमी शेतमजूर, तुमच्या विधवा परत त्या महिलांचा आम्ही अनेक मोर्चा आंदोलन, बेगर संघटना, शर्मी संघटना माध्यमातून आम्ही कामं अशी केलीत की भरपूर कामं केले। रोजची म्हणजे रोजगार हमी कामं, रोजगार हमी सुद्धा माझी वसंतराव ज्या जिल्हा परिषद होती सदस्य होती, तिने मला तेव्हा रोजगार हमीवरती सदस्य म्हणून घेतले। आणि त्या म्हणजे मंडली साहेब तेव्हा खासदार होते। 14,05,756 रुपयाचं काम आणि ते तुकाईचं पठार असं मोठं काम तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातलं ते पहिलंच काम होतं। तर मंडली साहेबांसाठी आमचं कौतुक केलं की खरोखर म्हणजे तुमचं म्हणजे जे तुकाईचं पठार ते औचीवाडी म्हणजे बोळाई ठाणेवाडी ते रस्ता म्हणजे बुधळ तालुक्यात जोडणारा रोड अशा पद्धतीने आम्ही घेतला होता। अशा पद्धतीने अनेक तुमच्या अनेक मोर्चा आंदोलन, आमचे गाव चौडीचं आंदोलन तेव्हा मंडली साहेबांच्या माध्यमातून झालं। ग्रामीण मुलांचं आमचं 50 बेडचा आमचा आवाज होता, ते आता त्या पद्धतीने आता प्रगतपत्र आहे। संजय मंडलिकांचे, आमचे खासदार, आमदार सगळ्यांचं त्या योगदान आहे। अशा पद्धतीने मी चवळीचं काम केलं भरपूर। आणि कामगार संघटनेसुद्धा मी काम केलं। कामगार संघटना ऑल महाराष्ट्रामध्ये फिरलो आहे। कामगारांचा अनेक प्रश्नासाठी मी अनेक लढा दिला, अनेक मोर्चा आंदोलन केले। 6वा आयोग, 7वा आयोग, 5वा आयोग, ह्या संदर्भात आम्ही आमच्या पातळीला आम्ही भरपूर म्हणजे काम प्रगतता केलेलं आहे। नक्कीच मुक्कादम पदावरती मुरगुड नगर परिषदेमध्ये तुम्ही काम करत असताना एक पुरोगामी चळवळीची एक तुमच्यावर विचार पगडा तुमच्यावरती होता। कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, खासदार सदाशिवराव मंडलिक असतील, यांच्या विचारधारेवरती तुमचं काम चालत होतं। हे चालत असताना वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही मुरगुड नगर परिषदेमध्ये नोकरीला लागला? वयाच्या मी 32 वर्षी मुरगुड नगरमध्ये नोकरी लावलो। अच्छा, त्याच्या अगोदर तुमचं शिक्षण माझी 10वी। अच्छा, मग मुक्कादम म्हणून हा प्रवास वयाच्या 32व्या वर्षी सुरू झाला आणि पुढचा 32 वर्षाचा कार्यकाल तुम्ही या मुरगुड नगर परिषदेच्या विकासासाठी दिला। हे विकासासाठी देत असताना मुरगुड परिषद आणि तुम्ही एक नातं निर्माण झालं होतं। या नात्यामध्ये जो जिव्हाळा मिळाला, ज्या काही लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, हे सगळं करत असताना आज
31 मे 2026 रोजी तुम्ही या मुकादम पदावरनं सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त होत असताना तुमच्या पाठीमागल्या 32 वर्षाच्या ज्या काय आठवणी आहेत त्या आठवणीतला एखादा अविस्मरणीय क्षण की सेवा करत असताना एक आठवण माझ्या आयुष्यामध्ये अशी होती की त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं आणि खूप एक मोठी ऊर्जा मिळाली, असा एखादा प्रसंग? मला म्हणजे 1996 साली मुरगुड हागंदरी मुक्त म्हणजे परवीन पाटील नगराचे होते आणि त्या ह्याच्यामध्ये फ्रेंडमध्ये त्या आमचा नंबर आला आणि त्या डी पॉवर म्हणून आमचे हेड होते म्हणजे अधिकारी, त्यांनी आणि आम्ही मुरगुड पूर्ण ऑल इंडियामध्ये हागंदरी मुक्त आमचा नंबर आला. तेव्हा परवीन पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा ते राबविले गेले. अशा पद्धतीने त्यामुळे अस्मरणीय म्हणजे मला एवढं भारी वाटलं की मी काय ते केलं. म्हणजे आम्ही संडास म्हणजे गावात कुठं म्हणजे संडास नाही काय नाही, समजा एका नामाने लोक किंवा तुमचे ऊस तोडणारे मजूर लोक येत होते तर त्यांना आम्ही समजावून त्यांचं प्रबोधन करून प्रत्येकांच्या जाऊन त्यांना त्यांची मुलाखत घेऊन त्यांची चर्चा करून सार्वजनिक सगळ्यांना जावा रस्त्यावर बसून असं ते केलं तेव्हा हे केलं. तेव्हा म्हणजे तेव्हा आमचा ऑल इंडियामध्ये आणि मुरगुड परिसरात आमचा सत्कार झाला आणि त्यामुळे तेव्हाच स्मरण वाटला मोठा. अच्छा, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सेवा करत असताना तुमच्या फॅमिलीकडे तुम्ही कसं लक्ष दिलं? आज तुमची फॅमिली कुठल्या व्यासपीठावरती आहे, म्हणजे मुलं वगैरे तुमची? आता मी मुलगी माझी आता क्युरियसमध्ये आहे. मी ते आता ते टीचर म्हणून आता इंग्लिश मीडियममध्ये आहे. ते कॉम्पिटिशन झाली आहे. मिसेस आमच्या इंग्लिश मीडियम टीचर आहेत. आणि मुलगी माझी मी अडॅप्ट म्हणजे दत्तक घेतली आहे. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके ओके. म्हणजे अतिशय एक समाजाला प्रेरणा दिशा देणारा प्रसंग आज कॉम्रेड बबन बारदेसकर यांच्या जीवनामध्ये आहे. त्यांनी आपली मुलगी दत्तक घेतली आणि तिला आज इंजिनियर बनवले. हे सगळा सेवा करत असताना, या सगळ्या सेवा करत असताना एक मुरगुडशी तुमचं जनतेशी नातं निर्माण झाले. या सेवानिवृत्तीच्या कार्यकर्तीमध्ये तुमचा एक जिव्हाळा ह्या लोकांशी निर्माण झालेला आहे. आणि आता सेवानिवृत्त होताना ज्या काही आठवणी तुमच्या मनामध्ये साठलेल्या आहेत किंवा ज्या काही आठवणी आहेत, जाता जाता तुम्ही या मुरगुडच्या नगर परिषदेच्या कर्मचारी असतील, कारण तुम्ही मुरगुड नगर परिषदेमध्ये काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्या लोकांनी त्याची पोचपावती म्हणून आज सेवानिवृत्त निमित्त तुमचा मोठा जाहीर सत्कार होतो. हे होत असताना जे आज कर्मचारी काम करतायत किंवा मुरगुडची जी जनता आहे, मुरगुडच्या जनतेनं तुम्हाला भरभरून प्रेम दिले, साथ दिले, म्हणून 32 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही मुकादम या पदाचं काम यशस्वीपणे पार पाडले. तर या जनतेला आणि कर्मचाऱ्यांना मुरगुड नगर परिषदेच्या जाता जाता काय संदेश द्या? मी एवढं सांगू इच्छितो की मला आमचे सफाई कामगार आम्ही गेले 5-6 वर्षे आम्ही ऑल इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वच्छ भारत जे मिशन आहे त्यामध्ये आमच्या सफाई कामगारांनी फार मोठा योगदान दिलं. आणि सफाई कामगार जेव्हा काम होईल तेव्हा अंगा काम पर्यंत ते काम ती करायचे. आणि गेले म्हणजे दिल्लीमध्ये आमचं 2 म्हणजे आमचा त्याचा सन्मान झाला, म्हणजे नंबर आला आमचा, महाराष्ट्रामध्ये नंबर आला. अशा पद्धतीने कामगार सफाई कामगार म्हणजे कायम म्हणजे काम करायला म्हटलं ते करणार आणि पूर्ण होणार अशा पद्धतीने ते करत होते. आणि विश्वास जास्त त्यांचा माझ्यानुसार मी त्यांच्या जवळ काम करत असताना ते मी कमी नातं घरचं नातं असल्यामुळं आम्हाला मुकादमाने सांगितलं हे काम पूर्ण केलं पाहिजे. आणि ते काम म्हणजे रात्री कधी हात म्हणतात यायचेच किंवा प्रमुख अशी होते आमचे कामगार. या कामगारांचं मी ऋणी आहे. आणि कामगार माझं म्हणजे घरचं जीवन नातं तयार झालेलं आहे. सगळ्या कामगार माझ्यासाठी म्हणजे आमच्या लेडीज असून देत, ठेकेदार असून देत, सगळं नगरसेवक सर्व नगरसेवक असून देत, त्यांनी सुद्धा जनतेने सुद्धा आम्हाला तेव्हा पाठवलं दिलं. अभियान चालू असताना म्हणजे काही नागरिकांनी आणि काही तरुण मंडळांनी असं म्हणजे सोमला यंगनाकर ते असे ते आमचे जे कार्यकर्ते आहेत, सरजाव भाट आहेत, अभियानामध्ये त्या भागातून म्हणजे बबनदा तुम्ही भीमसा आम्ही आहे अभियान हे राबवायचं आणि नंबर आणायचा अशा पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिकंदर जमादार ते असे आमचे कार्यकर्ते आहेत. ते आमचे बाई सर आहेत, अशा सगळ्यांनी आम्हाला तेव्हा बाई सरांना साथ दिली. बबन हे तुझ्या मुरगुडमध्ये तुला मत म्हणजे कार्य आहे ते बाई सर कुर्ली जे आहेत तर त्यांनी सांगितले बबन हे आणि एक थांबायचं नाही. बरोबर आहे. मग ह्या गोष्टीने आम्हाला ज्या पाठवलं दिलं लोकांनी आणि जनतेचं खरं मी आभार मानतो. जनतेनं सुद्धा आम्हाला साथ दिली आणि जनतेला मी कुठे कधी नाही म्हटलंय काम करतोय बबन हे काम झालं पाहिजे, झालं म्हणजे थांबायचं. समजा मी रात्री झोपलो असलो, रात्री 3ला फोन केला असला तरी सुद्धा मी नाही म्हणणार नाही. यायचं उठायचं काय प्रॉब्लेम आहे जाऊन त्यांना भेट देऊन तिथं काय प्रॉब्लेम आला ते काय एक वेळा रात्री म्हणजे महापूर म्हणा किंवा वळी पावसाने डिले तुंबवते. आमचे ते काही कामगार किसन गणपती कांबळे म्हणा, विक्रम संभाजी कांबळे म्हणा, अनेक कामगार आमच्याकडे मोहन कांबळे म्हणा, हे सगळे अशी जे आहेत यांना मी ह्यांच्या माध्यमातून किंवा सगळे कामगार आमचे हाक मारले येतात. अशा पद्धतीने मला किसन कांबळे एक घेणं वाक्य रात्री आम्ही 3:30 वाजता आम्ही
मोठ्या गटरला म्हणजे दत्त म्हणजे मोठी गटर ट्रेन जाते बर. रात्री आम्ही दोघंच गेलो बर. 3:30च्या दरम्यान बर. आणि पूर्ण पाठीवर तुम लावला आणि पाठीवर घरातलं पाणी जायचं होतं लोकांचा दंगा चालू होता त्या लोकांना मला विनंती केली तुम्हाला व्यवस्थित काम व्यवस्थित करून देतो काय काळजी माझा म्हटलं बर. आणि किसन कांबळे आमचा कामगार सफाई कामगार त्या गटर वाहून होता मी वरती उभा होतो त्याला आम्ही दोघांनी एकमेकात धरून बर. वरती आम्ही बाजूला पडलो अच्छा. म्हणजे एक आठवणीत क्षण आहे आमचा माझा आठवणीचा क्षण. म्हणजे त्यावेळेला त्या पाण्याचा प्रवाह वाहून गेला असता वाहून गेला ती गेला असता पण त्याला मी म्हणजे आम्ही दोघं हा. म्हणजे शेवटी काय मुकादमांच्या म्हणजे मी दुःखी म्हटलं अच्छा. नाही तो 12-24 तास आम्ही काम करायची आमची क्षमता होती अच्छा. आणि कामगार सगळ्या कामगारांची पण क्षमता क्षमता आहे. अजून सुद्धा क्षमता आहे हिंदूसाठी तसंच राहणार अच्छा. म्हणजे मी एक पायंडा पडला आमच्या वडिलांनी पायंडा पाडला तो पायंडा मी पाडला आमची आता जी आहेत अच्छा. विकाजी कांबळे म्हणजे जे आहेत तिथं पायंडा पडला आता विजय बरं. दत्ता ते कांबळे म्हणून आहेत बर बर बर. हे असे काही आमचे योग आहेत अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळा हात म्हणतात ते येतात अच्छा. अहोरात्र 12 तास तुम्ही काम हा. केलं कधी तास मोजून काम नाही, केलं नाही, नाही नाही. अगदी अंग भरून मेहनत नाही. तुम्ही अहोरात्र मेहनत हा. घेतली ही घेत असताना कामगारांचं असेल सफाई कामगारांचं असेल यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांचे काही प्रॉब्लेम्स वेतनवाढी संदर्भात असतील हो. किंवा पेन्शन संदर्भात असतील काही त्यांच्या अडचणी आहेत का की ज्या शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत नाही जर 7 वाजे पेन्शनचं सगळं आमच्या लोकांचं सगळं ते व्यवस्थित चालू आहे बरं. मुरगुणगुली म्हणजे एक मुरगुणगुली आमची अशी आहे बर. की म्हणजे काही गोष्टी तटत नाहीत अच्छा. म्हणजे आम्हाला म्हणजे आमचं ते फंड बिल सगळं व्यवस्थित येतं बर 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 बर. शासनात ते काय अडचण नाही आहे नक्कीच सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे. सगळं म्हणजे महाराष्ट्रापेक्षा आमचा पगार लवकर होतोय अच्छा. की सगळीच म्हणतात तुमचा पगार कसा लवकर होतोय बर 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 बर. अशा पद्धती म्हणजे आम्ही सवय माध्यम काय काय आता आम्ही काय प्रॉब्लेम आला तर आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही मोर्चे काढले बरोबर अशा पद्धतीने कामगार घेऊन कामगार घेऊन सफाई कामगार म्हणा किंवा ऑफिसचे स्टॉफ म्हणा सगळ्यांना घेऊन आम्ही बरोबर पाणीवाले विभागाचे सगळे लोक म्हणा पिंचळावरचे ते हां, हां, हां. सगळे जे लोक आमचे त्यांना मोर्चा मी काढले असे केलेलं आहे मुरगुडच्या मातीमध्ये निर्माण झालेले काँग्रेड बबन बारदेसकर यांचं खूप मोठं काम या मुरगुड नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे आज नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील किंवा मुरगुडची जनता असेल या सगळ्यांचं प्रेम आज काँग्रेड बबन बारदेसकर यांच्यावरती आहे म्हणून तर आज 31 मे 2026 रोजी त्यांचा थाटामाटात या ठिकाणी सेवानिवृत्तीचा सत्कार होतोय आज त्या 32 वर्षाच्या सेवेनंतर अतिशय चांगल्या आरोग्य आणि फिट या ह्याच्यावरती आज काँग्रेड बबन बारदेसकर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून सेवानिवृत्त होत आहेत मुरगुड नगर परिषद मुरगुडमधून तर त्यांचा या पुढचा जो काही सेवानिवृत्तीचा काल आहे तो चांगला आरोग्यवर्धक आणि चांगला आनंदी जावा ह्या शुभेच्छा आमच्या स्पीड न्यूज 24 चॅनलच्या वतीनं तुमच्या मीडियावाल्यांना सुद्धा मी खूप धन्यवाद मला मीडियाने वार्ताहरांनी मला मोठा केला आहे अच्छा अच्छा सगळ्यात म्हणजे पत्र पुन्हा असून सकाळी तोरमा असून सगळी म्हणजे जे आहेत सकाळचे तुमचा लोकमतचे म्हणा ओके. लोकमतचे आता सगळे म्हणजे ते सगळे प्रत्येकाने मला म्हणजे मला भाषण करून होतं पण ते माझे आभार म्हणून टाकायचे स्वागत बरं, टाकायचे बरं. हे वाचन राजू चव्हाण म्हणा अच्छा. सुनील डेगे म्हणा अनिल पाटील म्हणा बरं. रवी शिंदे म्हणा बर 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 तुमचे श्याम पाटील म्हणा अच्छा असे भरपूर आता तुमचं सरजाव भाट आहेत अच्छा अच्छा की तुमचे ओंकार पोद्दार आहेत पोद्दार आहेत. असं प्रकाश तळ आहे भरपूर लोकांनी मला म्हणजे एवढं साथ दिली की मी त्याच्या म्हणजे मी कुठेही असलो काय असलो आत्ताच मी साईडला उभारलो असं माझी बाबा कॉमेडी बॉम्बे उपस्थिती असं म्हणजे सन्मान मला ती वार्ता असं तुमची मला मागून घेतात नक्कीच तुमच्या कामाची पोचपावती हीच आहे की माध्यम क्षेत्रातील पत्रकारांनी देखील तुमची दखल घेतलेली आहे घेतली. कारण काँग्रेड बबन बारदेसकर यांचं काम स्वच्छ प्रामाणिक आणि मेहनतीनं ते करतात त्यामुळेच इथल्या माध्यम क्षेत्रातील देखील जे पत्रकार आहेत त्यांनी त्यांची दखल घेतलेली आहे आजच्या या जीवन प्रवास उलगडताना त्यांनी आपल्या इथल्या नागरिकांचं काही जुन्या मित्रांचं स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक संजय मंडलिक यांचं देखील त्यांनी प्रवीण पाटील साहेब यांचं देखील त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे भरभरून प्रेम मिळालेलं आहे आणि आज सेवानिवृत्त होत असताना मला खूप मनस्वी आनंद होतोय अशा प्रतिक्रिया त्यांनी या माध्यमातून दिलेल्या आहेत आज 31 मे 2026 रोजी त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार होतोय त्यांच्या पुढच्या आयुष्याला स्पीड न्यूज 24 चॅनल आणि मुरगुड नगर परिषद मुरगुड तसंच मुरगुड ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या पूर्ण कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आभार आहे